श्री स्वामी समर्थ. नमस्कार बहिणींनो. 3 दिवसाचा संकल्प केला स्वामी नामस्मरणाचा आणि माझी जीवनामध्ये 3 दिवसामध्ये काही फलश्रुती मिळाली नाही. हा प्रश्न एका माझ्या बहिणीचा होता. त्यांनी सांगितलं की 3 दिवस मी नामस्मरण केले, पण 3 दिवसाच्या नामस्मरणामध्ये मला स्वामींकडून काही उत्तर नाही मिळालं, काही फलश्रुती नाही मिळाली. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही 3 दिवसामध्ये काय केलं? तर म्हणे 3 दिवस मी संकल्प घेतला आणि पहिल्या दिवशी मी स्वामी सेवेकरता बसले, नामस्मरण करता. संकल्प घेऊन मी सुरुवात केली, पण त्यावेळेस काय झालं की मी नामस्मरण करता मी विचार करायला लागले होते. त्यांनी स्वतःनी सांगितलं की कुकर लावलाय, शिटी झाली की नाहीये, माझा टिफिन तयार होईल की नाहीये, वेळ झालीये तर माझं तेवढ्या वेळात काम होईल की नाही, कारण की हे विधी करायला मला अर्धा एक तास तर हवा, तर हा 1 तास मी स्वामींना दिला तर माझं पुढचं काम होईल की नाही होईल. म्हणे हे म्हणता मी माझं स्वामी नामस्मरण पूर्ण केलं, जे अर्धा 1 तास लागत होता, जी मी उपासना सुरुवात केली होती त्याच्याकरता. तेव्हा मी म्हटलं की कमीत कमी 3 दिवस तुम्ही नामस्मरण कराल ना, तर या 5 चुका करू नका. मी म्हटलं दुसरी चूक काय होती? तर म्हणे दुसरी चूक मी हे केली की माझ्या मनात विचार येत होता की त्या ताईंचं काम पूर्ण झालं, शोभाताईंचं काम पूर्ण झालं 3 दिवसामध्ये, आता माझं काम पूर्ण होईल की नाही होईल हे सगळं माझ्या मनात चाललं होतं आणि मी 3 दिवस नामस्मरण करून घेतलं. आता आपण कुठे चुकतो? स्वामींचा दोष आहे की आपला दोष आहे, हे सगळ्यात पहिले आपल्याला पाहावं लागतं आणि मग आपण स्वामींना दोष द्यायला लागतो. तर स्वामींचा नाही, आपल्या स्वतःचा दोष आहे. म्हणून ही 3 दिवसीय साधना जर तुम्हाला पूर्ण करायची असेल ना, तर लक्षात ठेवा, ज्या त्या ताईंनी चुका केल्या त्या तुम्ही करू नका आणि नाही केल्या तर फलश्रुती नक्कीच मिळेल. तर त्या चुका आपण पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, 5 चुका तुम्हाला करायच्या नाहीये. त्या ताईंसारखं तुम्ही करू नका. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी नामस्मरणाला बसाले, तर नामस्मरण म्हणजे काय? तर स्वामींचं नाव होठावर असताना मन दुसरीकडे धावत असेल, तर सगळ्यात पहिले आपल्या स्वतःच्या मनाची जाणीव ठेवावी लागेल. म्हणजे नावाकडे पुन्हा पुन्हा मन आणावं लागेल. मन भरकटेले, विचार येतील, चिंता होईल, राग येईल, भविष्याची काळजी वाटेल, हे सगळं मानवी आहे. पण स्वतःला दोष देण्याऐवजी पुन्हा प्रेमाने म्हणा श्री स्वामी समर्थ आणि मन पुन्हा नामाकडे आणा. जर तुम्हाला 3 दिवसाचं नामस्मरण करायचं आहे, संकल्प घ्यायचा आहे, तर आधी स्वतःशी एक साधा संकल्प करा. सकाळी किंवा आपल्या सोयीच्या शांत वेळेत स्वामींच्या प्रतिमेसमोर बसा आणि दिवा लावून हात जोडून म्हणा, हे स्वामी समर्थ महाराज, मी पुढचे 3 दिवस श्रद्धेने आणि शक्य तितक्या मनापासून आपले नामस्मरण करणार आहे. माझ्या मनातली चिंता, भीती, नकारात्मक विचार आपल्या चरणी अर्पित आहे. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनाला स्थैर्य द्या. माझ्याकडून चूक झाली तर मला सुधारण्याची बुद्धी द्या. श्री स्वामी समर्थ इतकं म्हटलं ना तरी खूप मोठा संकल्प आहे आणि हा संकल्प नक्कीच पूर्ण होतो. मनापासून सगळं म्हटल्याशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही. फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नामस्मरण करू नका. ही सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्ही इच्छापूर्ती करता नामस्मरण करत असाल तर ही पहिली आणि अत्यंत महत्वाची चूक आहे. स्वामी, माझं काम झालं तर मी नामस्मरण करेन, माझी इच्छा पूर्ण झाली तर मी तुमची सेवा करेन, माझी अडचण दूर झाली तर मी तुमच्यावर विश्वास ठेवेन. पण भक्ती हे देवासोबत केलेली देवाणघेवाण नाहीये. नामस्मरण करताना आपली इच्छा स्वामींच्या चरणी ठेवणे चुकीचे नाहीये, पण मनात असा व्यवहार ठेवू नका. मी इतका जप करतो त्यामुळे मला हे मिळायला हवं, हे बिलकुल मनात इच्छा ठेवायची नाहीये. फक्त त्या पहिल्या चुकीला सुधरवायला हे म्हणायचं आहे, स्वामी, तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही द्या. माझ्या करता तुम्हाला जास्त चांगलं माहित आहे आणि मनाला हा भाव शांत करतो. हेच मिळायला हवं, हा मनाला भाव उग्रता आणतो. म्हणून हट्ट करू नका, प्रार्थना करा, पण व्यवहार करू नका. पुढची चूक खूप छोटी आहे आणि ती चूक छोटी असून खूप मोठी आहे. काय आहे? नामस्मरण करताना सतत मोबाईलकडे पाहणं.
बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष जाणं, थोडीशी रिंग आली मोबाईलवरती कोण आहे हे मनात उग्रता येणं, या चुकीला टाळा. ही सूक्ष्म आहे पण मोठी चूक आहे. आजच्या काळामध्ये अनेकाकडून या चुका होऊन जातात. मोबाईल बाजूला ठेवतो आणि काही नोटिफिकेशन आला, कोणाचा फोन आला, कोणाचा मेसेज आला, तर आपलं लक्ष मोबाईलकडे जातं. म्हणून शक्य असेल तितक्या दूर तुम्हाला मोबाईल ठेवायचा आहे. आणि मोबाईल दूर ठेवून महत्वाचं हे की आपली मनाची उपस्थिती स्वामींसमोर किती आहे. घाई करताना नामस्मरण करायचं नाहीये. मनात हळूहळू श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे, जे स्वतःला ऐकूया. तिसरी जी चूक आहे, पहिल्याच दिवशी परिणाम दिसला नाही म्हणून साधना सोडून देणे, ही खूप मोठी चूक आहे. मला पहिल्या दिवशी काही कळलं नाही म्हणून मी ही साधना आता पुढे करत नाही, ही भक्तांची खूप मोठी चूक असते. आणि इथेच भक्त अडकतो म्हणजे कसा, एक दिवस स्वामींना दिला, दुसऱ्या दिवस नाही दिला, तर त्याचं जे संकट लवकर संपणार असतं त्याचे दिवस वाढून जातात. म्हणून ही खूप मोठी चूक आहे. मनात हा प्रश्न आहे ना की पहिल्याच दिवशी काही बदल नाही झाला, मला काही संकेत मिळाला नाही, माझं काही काम झालंच नाही, आणि मग साधना थांबते. आणि मनात हा विचार येतो, शोभाताईंना तर पहिल्याच दिवशी प्रचिती आली होती, मला नाही आली. असे काही प्रश्न मनात येतात. तर नामस्मरण म्हणजे तपासण्यासाठी नाही, केवळ परीक्षा नाहीये. स्वतःच्या मनाला स्वामींच्या नावाशी जोडण्याची एक प्रक्रिया आहे. तुम्ही आज नाम घेतलं, उद्या कदाचित परिस्थिती तशीच असेल, पण तुमचं मन कालपेक्षा थोडं तर शांत झालं असेल, थोडा तर राग कमी झाला असेल, एखाद निर्णय घ्यायची क्षमता तर जागली असेल. थोडं लक्ष देऊन पहा, तर तुम्हाला नक्कीच कळून येईल. म्हणून 3 दिवसाचा संकल्प केला असेल तर शक्य तितका तो पूर्ण करा. श्रद्धा म्हणजे प्रत्येक क्षणी चमत्कार दिसणे नसते. एका भक्ताने काय केलं, आपल्या जीवनातल्या जेवढ्या अडचणी आल्या त्या स्वामींच्या चरणी जाऊन प्रार्थना केली, स्वामी माझं हे संकट दूर करा. तर एक वडीलधारी जो होता त्यांनी भक्ताला सांगितलं, तू 3 दिवस शांतपणे स्वामींचं नाव घे, तुझ्या मनातले सगळं स्वामींना सांग. तो भक्त घरी आला, पहिल्या दिवशी नामस्मरण केले, मनात विचार होता माझं काम होईल का. दुसऱ्या दिवशी त्यांनी नाम घेतलं पण मनात भीती होती, उद्या काय होईल. तिसऱ्या दिवशी डोळे बंद करून, स्वामी आता मला माझ्यापेक्षा तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे. त्याच्या परिस्थितीत त्या क्षणी जादूने बदल झाला, कारण की त्यांनी विश्वास ठेवला होता. म्हणून विश्वास ठेवा. चौथी जी चूक आहे, दुसऱ्यांच्या साधनेशी स्वतःची तुलना नका करू. तो भक्त 108 माळ करतो, ती व्यक्ती रोज एवढा जप करते, त्याला स्वामींची प्रचिती आली, मला का नाही. ही तुलना साधनेत खूप मोठा अडथळा निर्माण करते. हे किती भक्तांचे प्रश्न असतात. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, श्रद्धा व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. कोणी मोठ्याने नाव घेतं, कोणी मनात घेतं, कोणी चालता फिरता घेतं, कोणी माळ करतं, कोणी नामस्मरण नाही करत पण मनात भाव ठेवतो की स्वामी माझं सगळं नीट करतील. आता मनात हे नका आणू की दुसरा किती जप करतो. महत्वाचे प्रश्न आहे की मी आजपासून किती स्वामींप्रती समर्पित आहे. आज किती मनापासून मी स्वामींचे नाव घेतले आहे. म्हणून स्वतःची तुलना त्या दुसऱ्या व्यक्तीशी नका करू. आणि या फक्त 5 मिनिटं सुद्धा मन स्थिर होऊन जर तुम्ही स्वामी समर्थ म्हटलं ना, तो तुमचा छोटासा एक विजय आहे. तुम्ही तुमच्या फलश्रुतीकडे एक पाय वाढवला आहे. 5वी चूक जी असते ना, ती नामस्मरण करून लगेच नकारात्मक विचार, राग आणि वाईट बोलणे. आता आली सर्वात महत्वाची चूक. आज सकाळी आम्ही नामस्मरण केलं, प्रार्थना केली, 3 दिवसाचा संकल्प सोडला. आजच्या दिवसापासून प्रार्थना सुरू करून दिली, नामस्मरण सुरू करून दिलं, सगळं काही केलं. पण तिथं बाहेर निघाल्यावर घरातला कोणा व्यक्तीचा अपमान केला, त्याच्याप्रती द्वेष ठेवला, त्याच्याबद्दल वाईट बोलायला लागलो. मी तर नामस्मरण करतो. इथे एकच गोष्ट समजून घ्या, कोणत्याही भक्त परिपूर्ण नसतो. राग येणे, चूक होणे हे मानवी आहे, पण साधनेचा सुंदर परिणाम असा असावा की आपल्याला आपल्या चुकीची जेव्हा जाणीव व्हायला लागते ना, तेव्हा ती खरी स्वामी सेवा, स्वामी प्रार्थना, स्वामी उपासना, स्वामींप्रती समर्पण सगळं काही असतं. आज राग आला, स्वतःला विचारा, मी हे योग्य केलं का, चूक झाली का. म्हणा, स्वामी माझ्याकडून चूक झाली, मला सुधारण्याची बुद्धी द्या. एखाद्याला दुखवलं तर लगेच माफी मागा, कारण नामस्मरण
फक्त जिभेवर न राहता जर आपल्या वागण्यात उतरलं तर ती खरी साधना म्हणता येईल. 3 दिवसाची सोपी नामस्मरण पद्धत. आता तुम्हाला 3 दिवसासाठी एक साधी पद्धत हवी असेल. मन शांत करण्याचा दिवस असतो पहिला. सकाळी स्वामींच्या प्रतिमासमोर बसून हात जोडून प्रार्थना करायची आहे. क्षमतेनुसार नामस्मरण करायचं आहे. घाई गर्दी करायची नाही आहे. चिंता स्वामींच्या चरणी सोपवायची आहे. दुसऱ्या दिवशी जी मोठी चिंता आहे स्वामींच्या चरणी सोपवून द्या. स्वामी, माझ्या हातात जे आहे ते करण्याची शक्ती द्या आणि जे माझ्या हातात नाहीये ते स्वीकारण्याची शक्ती द्या. दुसऱ्या दिवशी हा संकल्प असतो. तिसरा दिवस कृतज्ञतेचा असतो. तिसऱ्या दिवशी फक्त मागण्यापेक्षा आभार मानायचा आहे. स्वामी, माझ्या आयुष्यात जे आहे त्यासाठी धन्यवाद. जे मिळालं ते चांगलं, जे नाही मिळालं त्यातून शिकण्याची बुद्धी द्या. जे येणार आहे त्याला समोर जाण्याची मला शक्ती तर द्या. आणि मग शांतपणे नामस्मरण करा. स्वामींना मनातील गोष्ट सांगा. डोळे बंद करा आणि काही क्षण कल्पना करा तुम्ही स्वामींच्या चरणी बसले आहात. तुमच्या मनात अनेक गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही सांगू शकत नाही. अशी एखादी गोष्ट आहे, तुमची चिंता आहे, तुमची भीती आहे, कदाचित घरची समस्या आहे, कदाचित पैशांची चिंता आहे, कदाचित नात्यांमध्ये दुरावा आहे, कदाचित भविष्याची काळजी आहे. आज हे सगळं मनात दाबून ठेवू नका. स्वामींच्या चरणी मन मोकळा करा. हळू आवाजात म्हणा, स्वामी, मला सगळं काही माहित आहे. मला पुढचं काय होणार हेही माहित नाहीये. पण तुम्हाला तर सगळं माहित आहे ना. पण मला एवढं माहित नाहीये. मी एकटा नाहीये. माझ्यासोबत तुमचं नाव आहे. माझ्यासोबत तुमची आठवण आहे. माझ्या मनात तुमच्यावर विश्वास ठेवण्याची इच्छा आहे. माझ्या चुका माफ करा. माझे मन शांत करा. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या आणि माझ्या जीवनात जे काय आहे ते धैर्याने स्वीकारण्याची शक्ती द्या. श्री स्वामी समर्थ. आजपासून 3 दिवस नामस्मरण करण्याचा संकल्प करत असाल तर कमेंटमध्ये फक्त लिहा श्री स्वामी समर्थ आणि या चुका टाळा. नामाचा व्यवहार करू नका. या ज्या चुका आहे 5 या बिलकुल टाळून द्या. तुम्हाला जर मनापासून असं वाटत असेल की खरंच आम्ही या चुका 3 दिवस संकल्पपूर्वक उपासना करतो तेव्हा किंवा रोज नामस्मरण करतो तेव्हा या चुका आम्ही नक्कीच करतो. तर या 5 चुका करू नका, नाही तर तुमची साधना अपूर्ण राहू शकते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.